नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हलगामचे बायपास जमिनीसाठी पिकाऊ जमिनी संपादित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडून जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारचा निषेध नोंदवत चन्नामा चौकात लोटांगण घालून आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाचा 0 पॉइंटचे उल्लंघन करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. हा बायपास रस्ता त्वरित थांबवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. चन्नामा चौकात शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार, राज्य सरकार याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जमीन आमच्या हक्काची, कदापिही देणार नाही असा नारा लावत हलगामचे बायपास रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी महिलांकडून लोटांगण घालण्यात आले. ही कृती पाहून पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, राजू मर्वे, रणजित चव्हाण पाटील, प्रकाश नाईक, चुन्नप्पा पुजेरी यांच्यासह महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. खानापूर यल्लापूर राज्यमार्गावरील झुंझवाड KN गावच्या शेतवडीत हत्तीने धुडगूस घातला असून काही ठिकाणी ऊस पिकाचे नुकसान केले आहे. या भागात हत्ती येणे ही दुर्मिळ बाब आहे. 20 वर्षांपूर्वी 3 हत्तींचा कळप या भागात आढळून आला होता. त्यानंतर आज शनिवारी एक भला मोठा हत्ती येथील शेतवडीत अचानकपणे दाखल झाल्याने घबराट पसरली. हत्तीने ऊस पिकाचे, नारळ, केळी बागायतीचेही नुकसान केले आहे. पोलीस व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हत्ती झुंझवाड जवळून कसबा नंदगड मार्गे नंदगड गावच्या वेशीतून गावच्या पश्चिमेला असलेल्या जलाशयाजवळील जंगलात गेला. चारा पाण्याच्या शोधात जंगलातील हत्ती आता मानव वस्तीत येत आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी असलेले नाले ते सुद्धा कोरडे पडले आहेत. जनावरांबरोबर माणसांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. हत्ती बरोबर गवे, रेडे, अस्वले मानव वस्तीत येत आहेत. त्यामुळे जनावरे व मानव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. परिणामी जंगली जनावरांकडून माणसांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. एकीकडे हलगामचे बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन केले जात आहे, तर दुसऱ्या ठिकाणी कणबर्गी येथील सर्वे क्रमांक 518 मध्ये रखडलेल्या कामाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. अचानक कामाला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या कामासंदर्भात संबंधित नाही नोटीस देण्यात आली आहे, नाही मार्किंग करण्यात आली आहे असा आरोप करण्यात येत आहे. पूर्वकल्पना न देता कामाला सुरुवात केल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करून सध्या हे काम बंद पाडले आहे. राज्यात बेंगळूरनंतर बेळगाव जिल्हा महत्वाचा आणि मोठा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा तसेच कारवार मतदारसंघातील उमेदवारही निवडून आला पाहिजे, यासाठी शर्थीचे प्रयत्न करा. युवा आणि महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे उमेदवार दिले असून त्याचा योग्य पद्धतीने प्रचारात वापर करा. राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांचा जनतेपर्यंत प्रचार व्हावा या उद्देशाने नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी बेंगळूर येथील कावेरी निवासस्थानी घेतली. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका व कन्नड सांस्कृतिक खात्याच्या वतीने येथील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे श्री रेणुकाचार्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, कारंजी मठाचे श्री मणिप्र गुरुसिद्ध स्वामीजी, हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती भजंत्री आदींच्या हस्ते रेणुकाचार्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले दुःख, वैरत्व संपवून नव्या जीवनाची सुरुवात होणारा सण म्हणजे होळी असे म्हटले जाते.
24 मार्च रोजी होलिका दहन तर 25 मार्च रोजी बेळगाव शहर व काही परिसरात धुलीवंदन साजरे होणार आहे। यासाठी बेळगाव बाजारपेठ बहरली आहे। या निमित्ताने बाजारपेठेत विविध रंग विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। यंदा नैसर्गिक रंगांची रेलचेल दिसून आहे। यासह अनेक प्रकारात लहान मोठ्या पिचकाऱ्या, मास्क, विग, टिमक्यांसह विविध साहित्यांची विक्री केली जात आहे। यंदा होळी सणावेळीच शाळांच्या वार्षिक परीक्षा असल्याने बालचमूंचा प्रतिसाद कमी दिसून येत आहे। मात्र होलिका दहन पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने या खरेदीदारीला रंग चढेल अशी अपेक्षा दुकानदारांनी व्यक्त केली आहे। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी बेळगाव बाजारपेठ रंगली असून खरेदीला उधाण आले आहे। होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात 2 दिवस दारू विक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे। बेळगाव शहर व उपनगरात रविवार दिनांक 24 मार्चच्या दुपारी 2 पासून सोमवारी 25 मार्चच्या मध्यरात्री 11:59 पर्यंत वाईन शॉप, बार, दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला असून क्लब व हॉटेलमध्येही या काळात दारू पुरवठा करू नये अशी सूचना करण्यात आली आहे। या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर अबकारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला असून अबकारी निरीक्षक व अबकारी अधीक्षकांनी यासाठी योग्य कारवाई करण्याची सूचनाही पोलीस आयुक्तांनी केली आहे। लोकसभा निवडणूक असल्यामुळे मतदानासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी विश्वेश्वरय्या नगर, हनुमान नगर तसेच परिसरातून रॅली काढून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या रॅलीचे नेतृत्व महानगरपालिका आयुक्त PN लोकेश यांनी केले। यावेळी त्यांनी स्वतः हातामध्ये माईक घेऊन माझे मत माझा हक्क असा संदेश दिला आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम व अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। येळ्ळूर रस्त्यापासून सुरू होणारा बेळ्ळारी नाका हा शेतकऱ्यांना दरवर्षी त्रासाचा आणि शाप देणारा ठरत आहे। या नाल्यामध्ये जलपर्णी वाढली आहे। याचबरोबर गाळ साचून राहिल्याने पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे। शेतकऱ्यांनी या नाल्याची खोदाई करावी यासाठी निवेदनांचा वर्षाव केला। मात्र मुरदाड असलेल्या पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या विषयीही थोडीशीही काळजी नसल्यामुळे यावर्षीही या परिसरातून हजारो एकरला फटका बसणार हे निश्चित झाले आहे। JMFC न्यायालयाच्या आवारात दररोज रहदारी पोलीस पार्किंगला शिस्त लावण्यासाठी सकाळी हजर होत आहेत। त्या ठिकाणी येणाऱ्या पक्षकार व वकिलांना एका रांगेमध्ये पार्किंग करण्यासाठी सूचना मिळत आहेत। त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यापुढेही वकिलांनी व पक्षकारांनी सहकार्य करून पार्किंग रांगेत लावावेत असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट SS किवडसण्णावर व जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट YK दिवटे यांनी केले। लोकसभा निवडणुकांसाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार आचारसंहिता जारी करण्यात आली आहे। त्याप्रमाणे कोणत्याही धार्मिक प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे। नेहरूनगर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबा आहे, परंतु त्यासमोरच वडाप वाहने उभी केली जात असल्याने प्रवाशांसोबत नागरिकांचीही गैरसोय होत आहे। दिवसभर या रोडवर वडाप वाहने एका रांगेने उभी असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून येथे वडाप वाहने लावण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली जात आहे।
लोकसभा निवडणुकांसाठी दिनांक 16 मार्च पासून राज्यभरात आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी तक्रार निवारण केंद्राची जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापना करण्यात आली होती. सदर केंद्रे आता विश्वेश्वरय्या नगर येथील स्मार्ट सिटी कमांडिंग सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तक्रार निवारण केंद्र 0831 200 7015. आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष 0831 200 7018. सी विजिल कक्ष 0831 200 7017 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ बेळगाव यांच्या वतीने शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची 93वी पुण्यतिथी आचरण्यात आली. अध्यक्ष राजेंद्र कलगडगी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सदस्य अरुण देसाई, सचिव विवेकानंद पोटे यांनी भगतसिंगांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी किरण बेकवाड, SK पाटील, वर्धमान मरेंडावर, विनोबा हिप्परगी, लता चौगुले, मंजुनाथ चिकोर्डे यासह इतर उपस्थित होते. रॅबीज रोगाचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी जागतिक स्तरावर विशेष कार्य करणारी वर्ल्ड वेटरनरी सर्व्हिस संस्थेद्वारे जनजागृती केली जात आहे. ग्रामीण भागात श्वानांना रॅबीज प्रतिबंधक लस तसेच बाधितांचे विलगीकरण यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोनुर्ली हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर आणि प्रदीप सावंत यांनी या उपक्रमाला खऱ्या अर्थाने पाठबळ दिले असून विद्यार्थ्यांबरोबरच पालक व परिसरातील नागरिकांमध्ये या उपक्रमातून रॅबीज रोगाची कारणे, उपाय तसेच पाळीव प्राण्यांबाबत घ्यावयाची काळजी समजावून सांगत मानवता विकासाच्या या विधायक काम करणाऱ्या संस्थेच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह स्वतः सहभाग घेतला आहे. यावेळी संस्थेचे जनजागृती उपक्रमाचे प्रमुख अमित नाईक, विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व रमजान ईद शांततेत साजरी करा असे आवाहन निप्पाणी शहर पोलीस ठाण्यात बोलावलेल्या बैठकीत CPI BS तलवार यांनी केले. ते पुढे म्हणाले, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. धुलीवंदन 25 मार्च, रंगपंचमी 30 मार्च व रमजान ईद 11 एप्रिल हे सर्व सण शांततेत साजरे करा. तसेच 25 मार्च पासून कर्नाटकातील 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. धुलीवंदन व रंगपंचमी या दिवशी परीक्षार्थींना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असे CPI BS तलवार यांनी सांगितले. या बैठकीत निप्पाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी, खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, निप्पाणी ग्रामीण उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, KB मांग, नागरत्ना उपलदिनी उपस्थित होते. या शांतता बैठकीस दीपक सावंत, नंदू कांबळे, सद्दाम नगारजी, शेरगुल खान पठाण, सुनील दळवी, संतोष तिगडे यांच्यासह समाज बांधव बैठकीस उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा स्वीप समिती, तालुका प्रशासन, तालुका पंचायत, पोलीस खाते व नगरसभा यांच्या वतीने चिकोडी येथे नुकतीच मतदान जागृती रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी मेहबूबी यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मेहबूबी यांनी मतदारांनी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून सर्व ती सज्जता करण्यात आली आहे. सार्वजनिकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये 100% मतदान करावे यासाठी तालुका स्वीप समितीचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत. मतदारांनीही आपली जबाबदारी ओळखून स्वतः इतरांचेही मतदान करवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, स्वीप समितीचे अध्यक्ष जगदीश कम्मार,
पोलीस उप अधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, नगरसभेचे मुख्य अधिकारी मानतेज निडवणी, सीडीपीओ भरती कांबळे, उपनिरीक्षक सचिन दास रेड्डी, तालुका पंचायतीचे कर्मचारी, पीडीओ, पोलीस कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। कर्नाटक सरकारने बेळगावसह काही जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत, पण आज तागायत नुकसान भरपाई दिलेली नाही। यासह विविध मागण्यांसाठी बेळगाव येथील रयत संघटनेच्या कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली। मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात 2 चेकपोस्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईत 7 लाख रुपये जप्त करण्यात आले। जमखंडी तालुक्यातील हुन्नूर चेकपोस्टवर 6 लाख रुपये व हुल्ल्याळ क्रॉस येथील चेकपोस्टवर 1 लाख रुपये अनाधिकृत वाहतूक करण्यात येत असता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जानकी के.एम. यांनी दिली। ही कारवाई सीपीआय एमआय मद्दी पीएसआय एनआर खिलारी महेश संक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। वाढत्या उष्णतेमुळे जनावरांना सांभाळताना पशुपालकांची दैना उडत आहे। ओल्या चाऱ्याची कमतरता आणि पाण्यासाठी वणवण अशा स्थितीत वाढत्या उन्हातून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकसंबा येथील महादेव कोंडामळी या पशुपालकाने चक्क मंडप उभारून आपल्या पशुधनाप्रती असलेली काळजी दाखवून दिली आहे। मार्च अद्याप संपला नसला, एप्रिल महिन्यातील उष्म्याच्या झळा सध्या सोसाव्या लागत आहे। वाढत्या उष्माचा परिणाम पशुधनांना बसू नये यासाठी पशुपालकांकडून खबरदारी घेतली जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।